नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपली SSC GD 2025 ते 26ची एक्झाम ही पोस्टपोन झालेली आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे आपली EDQT जी आयोग आहे, आपला एजन्सी एक्झाम कंडक्ट करणारी, त्या एजन्सीमार्फत बरेचसे चेंजेस करण्यात येणार आहेत. ते म्हणजे आपला वेंडर चेंज होणार नाही आहे. तुमच्या बरेच कानावर आलं असेल की TCS परत येणार आहे. तसं काहीही होणार नाही आहे. त्यामध्ये जे एक्झामचं मोड आहे म्हणजे एक्झाम जी हॉल ज्यांचे आहेत त्यामध्ये थोडेसे चेंजेस येणार आहेत. त्याचबरोबर बाकी जे हायब्रिड मोड आहे तो हायब्रिड मोड देखील येऊ शकतो. तर या हायब्रिड मोडच्या संदर्भात थोडीशी अपडेट आलेली आहे. ती अपडेट तुम्हाला नंतर मी सांगेल. पण त्यामुळे एक्झाम डेट लांब झालेली आहे. तर एक्झाम तारीख कधी आहे? एक्झाम तारीख ही 9 ते 10 मार्चच्या आसपास सुरू होऊ शकते. ह्याच्या संदर्भात ऑफिशियली अपडेट आलेली नाही आहे. पण 9 तारीख तात्पुरती टेंटेटिव्ह डेट ही सध्या आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये बघा डेट तर आलेली आहे, पण 9 तारखेलाच सुरू होईल का हा विद्यार्थ्यांना संभ्रम आहे. तर बघा मित्रांनो, 9 तारखेला सुरू होईल याच्या संदर्भात अपडेट अजून आलेली नाही. होळी झाल्यानंतर म्हणजे होळी झाल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये लगेच ती अपडेट आपल्या ह्याच्यावर ऑफिशियल वेबसाईटवरती येऊन जाईल. त्याचबरोबर तुम्हाला ती चॅनलवरती सर्वात लवकर कळण्यात येईल. तर बघा ही झाली GDच्या एक्झाम संदर्भात अपडेट. तर ह्यानंतर बघा आपण GDचे जे SSC GDमध्ये रिजनिंग आणि मॅथचे ज्या मेन टाईप येतात म्हणजे ज्या सर्वाधिक स्कोर करणारे चॅप्टर आहेत म्हणजे पर्सेंटेज असेल, रेशिओ असेल, त्याचबरोबर टाईम अँड वर्क असेल, LCM आणि ॲव्हरेज, ह्या संदर्भात आपण एक सिरीज घेऊन येणार आहोत. म्हणजे प्रत्येक चॅप्टरची एक स्पेशल टाईप एक आपण व्हिडिओच्या मार्फत कव्हर करणार आहोत. ती टाईप तुम्ही अवश्य बघा. त्याचबरोबर 20 पैकी 20 रिजनिंग व मॅथमध्ये कसे करायचे ह्याच्या संदर्भात देखील तुम्हाला चॅनलवर नक्कीच अपडेट देण्यात येईल. त्यासाठी तुम्हाला चॅनलला काही नाही, फक्त लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावे लागेल. तर चला, ही सिरीज आपण उद्यापासून कंटिन्यू करणार आहोत. इथपर्यंतची जर माहिती महत्त्वाची वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया अशीच माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.